काय रे सच्या ते टाइम केला हाय दूध कमी झालंय. आई आजारी बाबा, डॉक्टर बोलवता. अरे पण तुला एवढी अक्कल नको का? त्या दिवशी म्हणलं ती म्हैस बघायचं हा पडेल. अरे म्हणलं गाय स्वस्त भेटत गेली परवा दिवशी बाबाटा म्हैस 40,000 रुपयाला काय आणली मी. कोणती 40 ला म्हैस 12 लिटर दूध आहे म्हशीला. गेली म्हैस 85 ला गेली. मग 40 कुठं 85 कुठं बरं आहे आपलं गरीबाचं काय. म्हशी परवडती का कुठच्या आल्या फोन रेंज नाहीये तिथं. काय झालं काय करीत बसला इथे तू? दूध घातलं का नाही? अरे दूध घालून आलोय. त्या बावड्याला फोन करतो तू पण इथं रेंज नाही काही नाही. दूध किती आता? दूध भरलं 29 भरला अजून काटा. चांगले बा माले कमी झाले 10 लिटर दूध फक्त. बरं झालं मग सुरावं लागलं बाबा. ते म्हैस आणली त्या दिवशी सुरावं लागलं. गाय कुचमली बाबा 5 लिटर दूध राहिले. ए पोट भर्या लय माजला होता यार त्या दिवशी. औषध माराय पैसे मागितले तर पुढे बोलला लय. मायापासून फाटफाट करीत गेला. बाहेर रे तू, बाहेर रे बघता आता. हा आईचा ते सगळा जागीरदार लय गाड्यावाला झाला. आईला सका त्या दिवशी लय शहाणा झालता का रे. मी गाडी घेतली नवीन आणि तू मान आधी लागतो का आता. बाहेर ते फक्त मी तुला सांगतो कसं काय. पांडाचा आवाज आहे का रे? वारडा ते काय वारडा? ते पांडा वारडा ते काय? नाही नाही असं कधी एवढं आला. पांडा मला सकाळी भेटला कळशी घेऊन चालला होता पण आज लय थोडा खुश होता. कळशी घेऊन पांडा काय फार जीव आलता काय नाही फार औषध चालला. अरे माझ्या गोमतर्फ्याला म्हणतो जीव द्यायला लागलं. चाललं एवढं हसू येत मला. गोमतर्फे कुठे जीव द्यायला चालला. पांडाचा नांदा करता कोण्या ए मच्छा नाही नीट आवाज ऐक. तू पांडा शेर येते बघ. हा ते सकाळ वस्तू वस्तू करतोय. हायर त्यांना कॅस यार. कुणी का गोसाडे कुणी का जिपरी झाली ती. महानादी लागाय निघालाय. त्याला खेळूच वाटतोय काय. पोट भर्या अरे कुत्र्या आख्या गावाला पेढ देणार रे. तुला पेढ दाखवणार नाही. पोट भरायच्या नावाने पांडा शेर येते. पाटलाला येते का जेवायला? त्याचाच आवाज या शिवाय येते ती. एकदम दूध घालाय आधीच टाइम झाला. मी बघतोय काय काय म्हणतोय. तुला काय वाटलं छान झाला का तू? त्या दिवशी मोठ्या पानला आला होता. ए बेवड्या काय रे? कुठे तुला लोकांच्या दारात तमाशा घातलाय रे? काय केलंय म्या? तुला कांद्याला औषध मारायला चालला. गोमतर पिऊन मारायला लागला होता. तुला पैसे दिले आम्ही. दारू पिऊन गाडी घेतली गाडी. अरे गाडी घेतली चांगली आहे पण काय त्या पोट भरायला शिवाय देतो. शान तू का त्याची पूजा करू का मग आता? लय दिवशी मोठ्या पानने बोलत होता. अरे त्या पोट भरल्यानी त्याला कोणी सांगितलंय तू शिवाय जातय. त्यांनी पाईटच्या पोलिसांना फोन केलाय. पोलिस बोलावले. मी नाही भेट कुणी येऊ द्याला. मी नाही भेट अजिबात. कुणी येऊ दे. हा कुणी येऊ द्याला. पोलीस आली काय? पोलीस आली. पळ पोलीस आली. पळ पळ पळ. पाटील काय चाललंय? काय नाही बघा हे ऊसाची लागवड चालू आहे. इथे वावरा थोडा शाळू पण पेरलाय. पाटील आंब्याचं झाड कवा लावले? अहो ते झाड आहे ना मला आठवत नाही बघा. आमच्या आजा पंजा काळात लावला असं का काय तपास नाही आम्हाला. लय ना मोठी सावली बिवली सावली एकदम लय जोरात. व्यवस्थित. सावली लय जोरात आहे. पाणी बिनी तिथं अहो ते आख्या उन्हाळ्यावर हटत नाही. एवढंच पाणी कायमचं. लय लय पाणी. मग लय पाणी लय जोरात पाणी. मोटर का नाही? इंजिन त्याच्यावर इंजिनच आहे. ते काय आपली इमर्जन्सी असते किती कोणाची काही लागलं गरज तरच. मोटर बिटर बिघडल्या. हा हा. ए सच्च्या अरे काय कपडे घाला गाडी तू? पाटील आंघोळ करायची मला. पोत येते का? नाही पोत नाही. हो माहिती बादली पाणी काढायचं. तू आई आम्हाला ठणठणा बोंबला का गावात. लई गादाल कार्ड. अहो पाटील याड होईन बरं ते पाराचा. येड नाही चोरटेले. चोरीत आहे मी का? चोरटीले काय पोरे. अहो पाटील मी तुमचा माणूस आहे तरी माहिती एवढी आमचा झाली. माणूस आहे पण भरोसा नाही जेव्हा राहिला बाबा. ऐका गेलो दूध घालून आलो. हा भांडा हा. हे दारू पिऊन हा तुम्हाला शिवाय देत होता. मला कशा देतो अख्खी खट्यालवाडी ऐकत होती. का? हा मला नवीन गाडी घेणार आहे ना असं तसं 10 रुपयाला किती शिवाय देत होतं. मी काय केलं? मी तुला म्हणलं होतं ना दिवस शिकवला इकडे उगवून पण ते बेवडं सुधारायचं नाही. मी काय केलं माहिती का? म्हणलं
पोलिसाला फोन केला पाटलांनी. हा. पोलिस येतात आणि ते मोबाईल असतो ना त्याचा आवाज हे लावला. असे हे मग याला मी ना हातातल्या अंगठ्या काढल्या ह्या पोरामुळं आणि म्हणलं बाबा हे ठेवू आणि तुला पैसे घे. त्याला पांडाल तुम्ही 10 रुपयाला पैसे दिले 10 रुपयाला नाही मग? अहो चांगल्या कामासाठी शेतासाठी पैसे दिलं आणि हे बावलाटीन 10 रुपयाला आपण वापरला. तुम्हाला माहिती होतं का पाटील ते 10 रुपयात आहे नाही, नाही, म्हणून मी लागलो पण हा, पोरांना त्याला नाही. काय अशी मदत काय करायचं पांडा शानच नाही बोले जाऊन दे त्याचा द्या विषय सोडून. काय विषय सोडून द्या फुकाट झालं मग पैसे गेले ना अंगठी गेली. हा तू मेरे दिल में क्या है अगर अगर मैं अरे काय पांडा येणार बघ काय काय नवीन घेतली काय खरं गाडी घेतली घे हरपायला मला घाल. अरे गाडला का त्यात तुला घालतात हे? मला घाल मी सांगतो तुला काय लाय? गाडीला तर कुणी हार घालतंय बाबा. गाडी घेतली कुणी त्याचं कौतुक झालं बाबा पाहिजे. दर तुला काय कळतं काय का? करायचं दर आणि मग आता कसं बरं वाटलं? कुठं झाला तू गाडी घेतली चालू आहे गाडी पुसायला कुठे हे बसू काय मागे बस 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 हा बस नवीन गाडी आहे बरं पाहिजे बस कर चालू कर काय रे झाली ना? पांडार काय मी गाडी आहे. चालू आहे ना साधी नाही ते दिष्ट लागली मला दिष्ट लागली तिला थांबा थांब तर काय करू तिला थोडीशी आहे ना ढकलू बरं का आपण थांब कुणाला सांगायचं ना बरं गाडी बंद पडली होती म्हणून बर लोक हसते ना आपल्याला बरं मग तिथं करू काय हा हा दर दर पुढे दर बरं का चावी चालू कर ना. गाडी पळण हा त्याला काय गाडी घेतली. पांडा काय पार्टी बिट्टी आहे का नाही? माय गाडीवाला माय टिंगल करतो का हा अरे पांडा तसं नाही पण आईला कशी आहे हे रे मागे आईचं बी एवढं पण गाडी लय भारी घेतली हा. अरे गाडी भारी इकडे बघ हे बघ हे बघ गाडी अयो काय? अरे मोडत काय गाडी. मोडत नाही हे बघ हिच्यासाठी गाडी घेतली मी. अयो, आय 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 बाटल्या भारी गाडी भारी रे. त्यासाठीच गाडी घेतली बाबा तसली पांडा पांडा मला मला एक राऊंड मारून येतो ना. तुला भरोसा नाही बाबा जाऊ दे तू मुळचं चोरटाय जाशील माझी गाडी घेऊन अरे तू. मी कसं चोरी पांडा भरोसा नाही बा तो येतो लगेच लगेच असा जातो ए. असा येतो. सर मग बाबा नाही मला त्या आधीच कुणालनी पैसे दिले गाडी घ्यायला हो. तुम्हाला द्यायला नाही पांडवा गाडी इथं बसू का? दिली. ए सर माग जवळ नाही यायचं गाडी जायची अरे एक 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 माग सर माग सर हा? माग सर गाडी नको घातलं इथं बसू काय तुमचा काय भरोसा नाही हे यार लय ना भारी गाडी कसली भारी. नाही राहू द्या गाडी मी घेतली राहू द्या जवळ नका येऊ माग सर जा घेऊन होती गाडी. सर माग मी बसू काय माग सर थांबा आता मला चालू करू द्या फक्त काय गाडी आईला पांडा एक एक इथून आलो असतो. हे धरली जामदार पुढे गाडी धरली का काय गाडी पांडा. काय रे झालं सर सर मागे काय तुम्हाला येत नाही ए मच्छा सर मागे आईला काय गाडी घेतली गाडीला माझी दृष्टी होती आई तू बर मला गाडी दिली नाही काय मी नावाचा चोरताय कशी तू उद्यापर्यंत गाडी निघतातून तेच बघतो. बर बघतो तू या थांब. काय रे सच्च्या बायांसारखी गाडू खुरपितो. बायांसारखी झाड अरे बाब्या जरा नीट येत जा. मला वाटलं टेम्पो कुठून माझ्या अंगावर घुसला हा. अरे जरा नीट वाग 50 वर्ष झाली तू तालमी जाते अजून एक कुस्ती तू जिंकला नाही हा. आपला सांगा खानदानी पहिलवानी खानदानी पाहिलं नाही म्हणून तू गावची सुद्धा कुस्ती जिंकत नाही का. अरे नाही मग तू जिंकतोय यार तू यासारखा पाहिलं नाही आपला मित्र आहे तू कवळीत बसलेले मोठा झालाय. बरं चल जाऊ दे आपण चल. झोपले का नक्की मी आले
पियाताहीच एवढं हा हायला एक नवी गाडी घेतली ना तेवढं शानपणाला आले. पण बाळा तू सच्याच्या नादी लागला. अरे तू लय मोठी चुकी केली. मला गाडी चालवाय दिली नाही आणि त्यात तू चावी अशीच ठेवली. सच्चा आहे त्या गाडीचं इंजिन सुद्धा खोलून नी काही डिकी आहे गाडीला. ओके दारू किती वाली 190 100 तर कसं भेटते नीच. तू काय काय चोरायचं काय काय ठेवायचं मला चांगलं माहिती आहे ना. असाच पिऊन ये बघ तू काम धंदा करूच नको. जरा मागत काम बिम करायची. आता किती पैसा भेटेल बघ याचा. ए थांब 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 कुठं घेऊन चालायची? अयो बाबू काय रे. अरे ते माझ्या गाडीचं बिघडलं होतं ना तेव्हा घेऊन चाललो नीट करा. आपण तुझ्याकडे स्कूटी नाही. माझ्या स्कूटी नाही. अरे नाही माझ्या पप्पाकडे नव्हती का जुनी स्कूटी. माझीच गाडीचं आहे अरे. अरे हे शीट तर मला पांडाच्या गाडीचं वाटतंय. पांडाच्या हे नाही अरे पांडाच्या गाडीचं काय चोरील मी काय चोरता बिरताय काय हा. तुला काय नाही बा. अरे नाही पांडाच्या गाडीचं काय माव शीट आहे. अरे कोणाला सांगू नको पांडाच्या गाडीचं नाही मावच आहे बाबा जुन्या गाडीचं आहे. मी तुला इथून पुढे बाबूच म्हण हा. कोणाला काय सांगू नको काय बाबू म्हणतो तुला. ठीक आहे जाऊ का मी. थोड्या चोऱ्या मारे कमी करा रे. अरे चोऱ्या नाही करीत बाबा मी. अय पाटली बाई हा सर्व 2-3 गालाच घेऊन ये. काय बटाट्याचं सरबत करू का? तेवढंच एक घरात एवढा हलकट पाटील की त्याला 2 लिंब घरात आणता येईना. आयला सकाळी ते कार्ट इजती ना बाई बोलती पुढचं 5-50 झाड लावते मी लिंबाचं. येतो खालून पोलेट्रिकून चक्कर मारून. चायला त्यांच्या बंगारांनी शीट चोरलंय देखत नाही. लय नालायक लोक आहे बाबा. हा पण काय आलं त्यांना दुखळा काय व्हायचं काम होतं. माई मी घेतली होती गाडी काय साधा आवड झाले का आता. खालून बॉळ पडायची बारी झाली फार. हा बिनलाजांनी कुण्या मिळालं असन. हा त्यांना हाय काय आकला. आणि टपुरात जर सापडला ना एक वाण टाळक्या टाकली असते ना पाणीच पाजला असता. ते कसं झालंय जाऊ दे आता काय. झाड बीड पाय होतं. झाड जर असतं ना तर अशी गाडी मी स्टँडला लावली असती बसून राहिलं असते. कसं ना अवघड होतं कुठं बसावं कुठं पाय द्यावा. हां बिंब्याचं झाड पाय होतं एखादं अशी गाडी लावून ना असं मांडी घालून सर बसता आलं असतं. काय तिच्या आईला सगळं ओ पाटील बोला काय म्हणता? काय त्या दिवशी लय फाटफाट करता येतो तू मला बुलेट. आमच्या पांडुमामाने बघितली काय गाडी गाडी हा. मग गाडीला हार घातला याला घातला हार. अरे माझ्या मित्रांनी मग अभिनंदन केलंय. असं ते म्हणलं गाडी घेतलं कुणी गाडीला हार मला वाटलं तू 10 रुपये अभिनंदन मला करायचं. वाटलं तू 10 रुपये ते म्हणतो अभिनंदन केलंय काय. गाडी घेतल्यामुळे अभिनंदन केलं. गाडी लय गडे काय ते मोबाईल चाचपडी ते काय आला काय ते काय झालं उन्हाळा आलाय. हा. मग उन्हाळ्याची थोडी चावल जाणवल्यामुळे मला लिंबाची आठवण झाली. आणि म्हणे लिंबाची झाड लावा. ते बघतो याच्यात सर्च करून पण लवकर लिंब येणार झाड आहे का. मोबाईल मध्ये बघून तू बाग तयार करायचा का. अरे त्या अरे सच्याची बाग आहे ना त्यांनी कशी तयार केली अरे तुला बाबा कसं- तुला तुला अकल कमी आहे. मोबाईल मध्ये लय माहिती असते. मी मोबाईल मध्ये बघायचं आणि मग तू झाड लावायचा. तसंच त्याने अशी 1 नंबर माळराना बाग वाटवली ना. हो, पाटील, चला की ती जरा जर check बघितली कर. ना तुला याड लागेल. अरे मला मोबाईल मध्ये पण बघ. माहिती घ्यायला जड घरी मला. नक्की बरोबर आहे म्हणा. आपण माहिती गेली तर समजायचं बघ ना, फरक मला आहे. याच्या नादी टाइम नाही हिच्या आईचं बेवडे जिरून चल बाळा चल. हे पाटील काय हो हे ते लाकडं तुडते मला झाड लावते मी. काय झालं सच्चे काय झालं काय. अहो पाटील मी एक तोडलं तर मी 10 लावितोय. काय ते हे बांडकुळीच्या सोबत हिंडा ते आणि म्हणलं चला 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 म्हणून निघायचं नादवर. कुठे तोडली कुठे लावली अरे. चला तुम्हाला दाखवू. आता पांढऱ्या गाडीचं शीट चोरलं म्हणले मला ऐकायला. त्याला चोरलंय पण तोच नाही चोरलं तो बरस नाही मला हे माव काय संबंध आहे बाबा. तू शीट कुठे ठेवलं मला काय माहिती. मी काय असं म्हणलं या पाटील तुम्हाला दाखवतो ये इकडे. कसली घालून हिंडा ते म्हणा. पाटील तुम्ही मागाशी मला काय म्हणलं झाड तोडू. अहो पण ती वाळलेलं झाड आहे आणि त्या वाळलेल्या झाडाचा सुद्धा उपयोग करून घेता आला पाहिजे काय पांडा. आहे ना बरोबर. आता कसं आहे काय झाले पाटील. आता पांडा शेती करतोय तुम्ही शेती करताय. पण कसं आहे मचा झालं मी झालं आम्ही कशी तरुण पिढी आहे. आमची झेप जरा आधुनिकीकरणाकडे बरोबर आहे का नाही. बरोबर. आता तुम्ही शेती करता तुम्ही नॉर्मल पाणी देता. पण आता बघा मी शेती करता करता मधी बारखाली आंब्याची झाडं लावली बरोबर आहे का नाही. म्हणजे भारी काम केलंय. हा त्याचं कारण असं आता माझ्या आजोबांनी झाडं लावली त्याची फळं आम्ही खातोय. आहे ना पण आता जर आम्हीच झाडं लावली तर पुढची पिढी पण फळं खाईन का नाही. खरंय. अरे बाबा खरं आहे म्हणतो. त्या दिवशी दारू पिऊन दडकून पालटा तुला दवाखान्यात नेला. मला सांग बाबा त्या टायमाला तुला खर्च आला. ए ते तोंडाला काय लावते रे बाळा. ऑक्सिजन हा
त्या वर्षीचा खर्च किती आला तर तुला मला पैसे बरंच गेलं तेव्हा. हा पैसे बरंच आणि गेलं. मग आज ही झाडं लावली ते झाडाला फुकट ऑक्सिजन मिळते, फुकट फळं मिळाली आहे, त्याच्या फळांचे पैसे होते आहे, मला खरं आहे बरं अनेक का? फायदे आहे त्याचे. आणि हे बघा अजून पण दरवर्षी सरकार काय करतंय, वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन प्रकल्प राबवितंय, बरोबर आहे का नाही? पण हे गाव पुढारी किंवा नेतं दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड उकरून त्याच्यातच लावित आहे. काय रे मचा? बरोबर ज्या खड्ड्यात लावून ना ते मारत परत दुसऱ्या वर्षी तेच तेच झाड लावते. लावते. असं हा. होते. झाड निगा लावलं पण केली ना, जात नाही. ते जगावता आलं पाहिजे. निगा झाड केली तर जात कोणी नाही. लावित का नाही? ते जगावलं पाहिजे ना रे. पाटीच्या वर्षी किती झाड लावली मग? बाकी लावले. कसं असतं सांगा माझ्या, ही महाराष्ट्र कधी लावू किंवा देशात कधी झाडं लावू, आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. हा, स्वतः बरोबर. मेल्याशिवाय हा, स्वर्ग बरोबर. दिसत नाही, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर. आपण स्वतः सुरुवात केली तर दुसरे करतील ना, असं आहे ते. सच्चा म्हणतो हे खरं आहे बरं का. बरोबर आहे, बरोबर आहे. आता आपल्या- आपण झाड जर लावली तर नाही का आपण बाकीच्यांना सांगू नाही का मग. कसं आहे आता बघा, मी ही झाडं आता लावायलाच तयार केली, तर मध्ये मध्ये गेल्यात. पण आता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही लावायला येतच काय नाही, मी अजून रोपट तयार करणं चालू आहे मग काम. ते चांगलं काम करतोय बा तू. कसं आहे, पर्यावरणाला पण थोडासा हातभार लागतो याच्यामुळे, नाही का? आहे ना खरं आहे. अरे बाबा ते एक जुनी म्हणे, झाडे लावा आणि झाडे जागवा. जागवा. म्हणजे एक काम करा पाटील, आता ही 4 झाडे आपण 4 पण लावू आणि आपण काय करू, असं ठरवू की कोणचं झाड जगतंय आणि कोणचं चांगलं तयार होतंय झाड. हा. बरोबर आहे का नाही? चला घ्या एक एक झाड. हा, चला चला चला. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. जो ओळखे तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई.